गोव्यामध्ये. आणि आता आम्ही निघालो आहोत गोवा फिरायला पूर्ण. चर्चला वगैरे जाणार आहोत. रेडी झालो आहोत निघायला. वरती दाखव बॅगा भरतोय. गॉगल तू हो आणि पण आई मी इथं मार शोधतोय आणि तो खरबांड्यात बघा त्या बॅग मध्ये ठेवलं होतं असं तू आपण याचा गॉगल गेलाय नुसता. तुला चोरलास गॉगल गेला काय गॉगल साठी गॉगल करतो समजा. हे टाकतात नाही फोड आलाय ना ते बघ असला. मी पण आहे इथे म्हणत. चला निघालो गोवा फिरायला. गोवा फिरायला निघालो. रात्री मस्त एन्जॉय केली. सगळी फ्रेश झाली आता. हा आमचा दादा रागवला ते पण सांग बघा. थोडासा रागवलाय फोटो नाही काढले म्हणून. फोटो नाही काढला नाही त्याला फॉरेनर नाही भेटली सेल्फीला. अरे जितू हा फ्रेश आहे फ्रेश आहे. काय वेळा सांगायला लागते. मनोज हात लागा ना असं. अरे रूम बॉय कसा का आपल्या सोबत. मुन्नाचं घे आता इथे नाश्ता करायला थांबलोय थोडा वेळ. तर रस्त्यावर एक गाडी आहे मस्त तिथे नाश्ता करतोय. शाळे वगैरे पिते सकाळी मस्त तिथे. जो हो गया वो दे दो. अरे गॉगल नाही घातला तर ना. तू मगाशी आला नाही अगोदरचा. विघ्नेश नाश्ता करतोय. किती आमलेट आहे. मस्त नजारा आहे रे इकडे. तर आता नाश्ता वगैरे करून पुढे आता दादा कुठे जातो आपण. डोनापावला बीच जिथे सिंगमची शूटिंग झाली तिथे चाललो आम्ही. पंकज व्हिडिओ एडिटिंग कसा बसलाय. पंकज एडिटिंग करतोय. चला तो फोटो कुठे तुला भेटला आपल्या दोघांचा. आता आम्ही निघालो डोनापावला बीच बघायला. तर पोचलो आहोत. चालत जातोय. सिद्धू कसं वाटतंय पहिल्यांदा गोव्याला आलाय सिद्धू. एकदम मस्त. मी फर्स्ट टाइम आलोय गोव्याला. फर्स्ट टाइम गोवामध्ये येऊन सिद्धूला चांगलं वाटतंय. एकदम मस्त मजा येते.
त्याला घे थोडासा चालतंय अरे मग असतान तुझा असतान तेवढा आता पण मोजा हो, आता पण मोजा ह्या वर्षी मोजा नाही मापा मापा मोजू नको मापा काय पण करा. फोटोंसाठी भांडणं चालली फोटोंसाठी मोजा कशाला आणि फोटो कोणाचे जास्त आहेत ते शेवटच्या दिवशी मोजण्यात येतील मतमोजणी होणार आहे शेवटच्या दिवशी. जमीन मोजणी असतं लोकांची तर फोटो मोजणी पुढे बाकी पुढं डोनापावला बीचला पोहोचलोय आता पण बहुतेक बीच बंद आहे काहीतरी काम चालू आहे ते फेरी फुकट झाली. काय रे काय झालं टाइम फुकट गेला आपलं नाही तर काय फुकट गेला टाइम कपडे दाखवतो सगळे This is 1 rupee shirt and only 150. बीच बंद असल्या कारणाने आमचा फेरा फुकट झालेला आहे. टाइम वेस्ट ऑफ टाइम. पाणी बघ किती क्लिअर आहे. पडा विडाच आहे ना त्या आता निघालो मापसा सिटीमध्ये. मापसामध्ये मोठं मार्केट आहे. खरेदी करायला निघालो. बघूया मार्केटमध्ये काय काय आहे. पहिल्यांदाच आलोय मापसामध्ये आम्ही. गँग आणि आमची गँगचा लीडर मापसा मार्केट. मापसा मार्केटमध्ये आलोय. कपडे आहेत. काय रेंज आहे बघूया कपड्यांची. इकडे बॅग आहेत, शूज आहेत. एक क्या रेट है? 170. कौन सा भी? काय किती रुपये वो वाला पैंट कितने में? कितना रुपये इसका 170 और वाला पैंट दिखा काय ते? टी शर्ट आहे इसकी. ये भी 170 में. हे बघ गोव्याचं हे आहे सिलेक्टेड पीस. तू घेतातला तर पाहिजे मला. तुझ्याकडून पाहिजे घेतस? आता घेतला तुझ्याकडून पाहिजे टोपी घेतस काय? ए कितीला आहे? एक स्वेटर असला तर नको घेऊ आता. होय बघ काय कितना है इसका? कितना? कूपन करू क्या? कूपन करू क्या? नहीं क्या रेट क्या है? 150 450 सॉरी. कितना कम करेंगे? एक चाहिए 250 250 को 250 होगा क्या? 250. चल चल ठीक आहे चल 250 रुपया ठीक है. नाही रे 250 बोला. ऑप्शन जाम आहेत आपल्याकडे. खूप मोठं मार्केट आहे रे. स्वेटर जामच आहेत.
थोडीशी शॉपिंग करून चला आता बसमध्ये जाऊया परत. एवढी काय मजा नाही मार्केटमध्ये. चला झाली का खरेदी? अरे कुछ खाता है खरेदी झाली का? झाली 2 टी शर्ट घेतली. कोणला? आणि पोराला काय घेतलं? टी शर्ट मॅचला हवा. दाखव कोण मला घे ना एक. किती रुपये? 170. अरे मस्त आहे. कितीला? 70. टाकलं का? मला द्या. इसमें का दिखा, इसमें का? मिक्स है थोड़ा मिलेगा तो मिल जाएगा. 170 अंकल 170. पळो ना. हाँ लेडीज का इधर. खालो की रे मला पण मोर खरेदी झाली आमची. आता निघतोय मालवणला जायला. चला रे बसमध्ये जाऊया. मार्केट आहे मोठं पण काय मजा नाही वाटत. रेट वगैरे खूप सांगतात आणि कपडे वगैरे पण एकदम लो क्वालिटीचे आहेत. हा ना आमचा गोवा. आता निघालो मालवणला जायला. बाय बाय गोवा. बाय बाय गोवा करा. बाय बाय गोवा. बाय बाय गोवा. गोव्याने जाम थकवलं आपल्याला. आता जायला निघालो मालवणला. बाय बाय गोवा. बाय बाय. महाराष्ट्रात आमच्या. मला वाटलं गोव्यामध्ये एकदम खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी. 4 वर्षांनी आमची ही ट्रिप झाली आणि खूप मजा केला. आता आम्ही गोव्यावरून निघालो आहे. आता मालवणसाठी रवाना होतो. मस्त ताजी मच्छी खाणार मालवणला जाऊन. आता जाऊन सुरमई खाणार आहोत आणि मस्त ताजी मच्छी खाणार. आणि फिशिंग करायची आहे. मालवणमध्ये फिशिंग करायची आहे. फिशिंग रॉड घेऊन आलो. आमच्या फिशिंग करायची आहे. ॲडव्हेंचर स्पोर्ट करायचे आहे. ॲडव्हेंचर स्पोर्ट करायचे आहे. फिशिंग करायचे आहे. खूप प्लॅन आहे. व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला. अरे मला होईल ते. मला होईल. हे कोणला घेतले असते? 170 ला ते आमचा बोला. चेक पे फर्स्ट टाइम आला काय असं वाटलं? खूप मजा आली गोव्याला. असंच दरवर्षी कुठे कुठे जाऊ दे बाहेर फिरायला. याच मित्रांसोबत. गोव्याला खूप मजा आली. खूप मस्त वाटलं इकडे येऊन. पण जरा तुम्ही कधी याल तेव्हा इकडे जरा जपून. चोरीचं प्रमाण जरा वाढलेलं आहे. त्याच्यामुळे जरा जपून. गोवा खूप छान आहे फिरण्यासाठी.
सनसेट. आणि हा सिंधुदुर्ग किल्ला समोर दिसतो, तो सिंधुदुर्ग किल्ला आहे. नाद एकच, बैलगाडा शर्यत. एकदम फ्रेश मच्छी आहे. पापलेट. किलो 1300 ग्रॅम 750 रुपये होतं. मस्त बारीक साईज. आता घेतली आहेत पण त्या साहेब उद्या येतो म्हणजे का साहेब मच्छी घ्यायला हलवा आहे ना, हा हलवा आहे ना, हलवा. हा मावशी, हा हलवा आहे ना. पोस्ट केल्या इथं घालायला, इथं कुठं छान रॉड घालायला पुढं तिकडं इकडे इकडे ना खडकावर खडकावर हा ते खडकावर शेट काय करायचं. ताम मासा कसा कट करतोय. कुठला आहे मासा? ताम रे. तांबोशी मासा आहे. आमच्याकडे ताम बोलतात. तांबोश हा ते तुमच्या इकडे तांब बोलतात, इकडे तांबोशी बोलतात. हा बरोबर. हा गलाला लागतं ना. हा मासा गरीला गाव रेड सरवतात. स्नॅपर. रेड स्नॅपर आहे, रेड स्नॅपर. चला थांबू नका, आपण बाजार घेऊ ना. पुढे काय नाही, आपल्या कामाची तीच आहे. शूटिंग हा येऊन गेलो. युट्यूबवर टाकते मला फेमस करतो. आम्ही असं माहिती ना. असे ऐकणाऱ्या तरी द्यायची नाही. घ्यावा. 400 कोणाकडेच मासू नाही, 400 कोणीच लावलं नाही. 390 3 किलो 390 3 किलो 900 ग्रॅम आता ना. कुठलीही बघा किती बोलतात पण ते किती बोलतात? आम्हाला एक लाख बोला तुमचा एक आयडिया आम्हाला बोलायला मच्छीचा आम्हाला घ्यायला पाहिजे. टाइम नाही टाइम नाही तुमच्याकडे टाइम ना, माझ्याकडे टाइम नाही. म्हणून तर. काका लवकर बोलायचं ना. त्याचे किती 1800 रुपये द्या. 1800 तेवढं 1700 होतात. 1800 किंमत पण नाही तुमची हिशोबाने. तुमचे भाव आम्ही 1750 होता, 650 बोलतो त्यामुळे मी नुसते भाव लावत नाही. 1600 रुपये द्या. हा? 1600 1400 रुपयाला आम्हाला द्या. आता तुम्ही पण हे नका करा. 1400ला देऊन टाका, परत आम्हाला कटी विटिंगचे परत पैसे भरायलाच पाहिजे. असं बघा. 1400 आम्ही आम्ही असं मोठे नाही घेत, पण आमच्याकडे आम्हाला फ्रेशर भेटतो. अलिबागला आमच्या पूर्ण तिथे हेच आहे ना. समुद्र बाजूला
1500 रुपये द्या. 1500 लाख नको 1400 घ्या. कसं आहे सगळ्यांचं आहे कापून दे तुम्ही. कटिंग हा आम्ही नाही देणार, कटिंग करणार हे सांगतो. 1500 रुपये द्या. आम्हाला कटिंग कसं दिलं पाहिजे सगळ्यांसाठी आम्ही 1500 रुपये द्या. आता नका पकडू. ताजी आहे बाबा, कापून घे नाही तर पैसे देते. 1400 रुपये मोठे नाही. 1500 रुपये द्या. आम्हाला कटिंगला द्यायला पाहिजे का? होय हो, कटिंगचे पैसे आम्ही कसून देणार. नाही तुम्ही नका देऊ, आम्ही देणार ते. म्हणून तुम्हाला बोललो ना तुम्ही 1400 द्या. आम्ही कटिंग बिटिंगचं आम्ही भरू. हा बाई. घ्या, असू द्या घ्या. काय हा काळ्यासोबत केक वजनाचं काय आम्ही बघून फोटो घे दात लागतील रे. हे बाबा, तू नाही तो पण फिशर आहे, रिझल्ट टाकायला जातो तो पण. फोटो भालले का भालले बंधूची लाव आज बघा भालची बसतो भालच्या समोर घेतली 1500 रुपयाला ही घेतलेली आहे. किती आहे, किती किलो आहे? 3 किलो 3 किलो 4 किलो टोटल 4.5 किलोची आहे ही सुरमई आहे. 1500 रुपयाला घेतली. इकडे बघा तुझ्याकडे मच्छी घेतली आता आम्ही, सुरमई घेतले 1500 रुपयाची 4.5 किलो पडली. मच्छी तशी स्वस्त आहे पण जरा भाव करायला लागतो तर स्वस्त मिळून जाईल. सांगताना ते जास्त सांगतात थोडी, पण भाव केल्यानंतर होऊन जाते. मच्छी असेच असे कधी 50 100 1 किलोला 30 रुपये. 1 किलो मच्छीचे 30 रुपये घेतात कटिंगचे. बस ना एवढे पूर्ण करून द्या ना. हो 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 बस नाही चिपकून. पिशवी आणा जावं त्यांच्याकडून, तेच देणार. 2 घेऊन ये. चला बाकीचं बघूया कुठे गेलं कोणतं. घेऊन या इकडे. हा तर तिकडे द्या. मोजून सांगा मला. अरे मस्त आहे ना, ताजी आहे पण एकदम. आता मच्छी वगैरे घेऊन रूम मध्ये आलेलो आहोत आम्ही. हे 2 रूम घेतलेले आहेत. देवबाग समुद्राच्या किनाऱ्यात रूम घेतलेले आहेत आणि आता जेवणाची तयारी चालू आहे. काय करतोय ए बाबू, काय करतोय? अरे काय नाही यार, आता माहोल एकदम सुंदर अरे आहे. पाऊस चालू झाला इकडे. आणि, जरा रिमझिम पाऊस पण पडायला लागलाय. आता आम्हाला जागा पण एकदम भारी भेटलेली आहे. गेल्या वर्षीची जागा तिथेच आलोय आणि आता आम्ही इथे मस्त एन्जॉय करत नाचणार. मस्त रूम भेटला बीचच्या साईडला. इकडे काय आदेश काय करते? कालीमिरी कालीमिरी पकोड्यांसाठी कालीमिरी कुठते? घुमाव घुमाव. जितूची मेहनत बघा पकोड्यांसाठी. मुन्ना 2 राऊंड मारणार वाडीला, तेव्हा तुझं पोट खाली होईल. 3 मिक्सर जाम खावायला भेटेल. जेवणाची तयारी चालू आहे. चिकन पकोडे, सुरमई फ्राय, कोलंबीचा रस्सा असा बेत आहे आजचा. असू दे. हा हॅलो. सुरमई हे चिकन काढा कुठे पहिलं नको घेऊ. कोलंबी फ्रायला जाड असेल चिकन त्याला नको. किती आले नाही नको, त्याला नको टाकू.
आता थोड्याच वेळात आम्ही तवा आहे आमचा, एक मोठा तवा भेटला आम्हाला, त्याच्यामध्ये आम्ही सुरमईच्या तुकड्या मस्तपैकी फ्राय करू आणि याच्यामध्ये मोलबीचा रस्सा करायचा आहे. आणि हे झाल्यानंतर पकोडे फ्राय पण आहेत आमचे, ते पण तुम्हाला पाहायला मिळतील. पकोड्यांचा कूक कुठे गेला? हे मी घेतलं इले गोंदली स्वतः. काय करणार आहे? चिकन बनवणार की सुरमई फ्राय करणार? चिंचेचा कोल, रश्यासाठी चिंचेचा कोल बनवतोय. नाही रे लावून काय माहित नाही रे. 10 मिनिटात 40 तुकडे किती वेळ लागणार? बुडव आणि पर्यंत तसं करतो. मग जास्त आंबट ग्लास आण ना, ग्लास आण. मनीष प्लास्टिकचा ग्लास आण. टॅमॅटो कुठे? त्या नरम होतील टॅमॅटोनी. सुरमई फ्राय मेड बाय कल्पेश टोपले. काय झालं? Hello,